तर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा असणार आहेत। गिरगाव आणि प्रभादेवीमध्ये मुख्यमंत्री सभा घेतील। गिरगावातील मेट्रो प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री तोफ डागळण्याची शक्यता आहे। खरं तर गिरगाव आणि प्रभादेवी याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं आणि आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जे आहे ते उद्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा होणार आहेत। त्यामुळे उद्या मुख्यमंत्री तिथे जाऊन काय बोलतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची तोफ कडाडणार हे मात्र नक्की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच गिरगाव आणि प्रभादेवीत जे आहे 2 सभा घेणार आहेत। उद्या त्यांच्या सभा असणार आहेत आणि गिरगावातील मेट्रो प्रकल्पासंदर्भात देखील मुख्यमंत्री उद्या बोलण्याची शक्यता आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, काय अधिक माहिती आहे? खरं तर गिरगाव आणि प्रभादेवी शिवसेनेचे बालेकिल्ला मानला जातो। उद्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा आहेत, तिथे काय सांगाल? ज्योती, आपण पाहतोय का काल मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि काल पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये 2 सभा झालेल्या आहे आणि उद्या सुद्धा 2 सभा होणार आहे। या सभा अतिशय महत्त्वाच्या असणार आहे कारण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठी बहुल जो काय भाग म्हणतो तो गिरगाव आणि दुसरा प्रभादेवी या ठिकाणी दोन्ही सभा असणार आहेत आणि या दोन्ही सभांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या भूमिकेवरती चांगलेच बरसणार आहे कारण मेट्रोचा प्रश्न आहे। मेट्रो जी सीन आहे ही दोन्हीही परिसरातून येते आणि यावेळी शिवसेनेने विरोध केलेला होता आणि हीच कशा प्रकारची शिवसेनेची भूमिका आहे यावरती मुख्यमंत्री उद्या जोरदार टीका करतील। आता नेमकं उद्या आणखी कुठल्या विषयाला हात घालणार आहे हे सांगणे हे पाहणे महत्त्वाचं राहील। नक्कीच, धन्यवाद राजू दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर उद्या मुख्यमंत्री काय बोलतील प्रभादेवी आणि गिरगावात हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी उद्या 2 सभा घेतलेल्या आहेत। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची तोफ कडाडणार आहे।